एका मिनिटात बघा की आज निफ्टी काय झालं बघा. आज निफ्टीची एक्सपायरी होती बघा. हा डेली चार्ट आहे. तिथं आपल्याला समजतं काय, ही जी लाईन आहे ना ती सपोर्ट लाईन आहे. इथं मार्केट काय करतं की जेव्हा येईल ना तेव्हा बाहेर काय होते ते ऍक्टिव्ह होते ते आणि मार्केटला वर न्यायचा प्रयत्न करते ती. त्यामुळे आपण ती ही लाईन ड्रॉ केली आणि ही खालची जी लाईन आहे ती सेलर्सची लाईन आहे. तिथून मार्केट क्रॅश म्हणता येईल किंवा ह्याच्या जर खाली मार्केट गेलं ना तर आपल्याला डाऊन साईडची मुवमेंट पाहायला मिळते आणि इथं व्होलॅटाईल मार्केट आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी मी हे आज तुम्हाला एक्स्ट्रा सांगितलंय. ठीक आहे, आज काय झालं ना ते पाहूया. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा चार्ट जो आहे ना ते 15 मिनिटमध्ये आपल्याला शिफ्ट करावं लागेल. ठीक आहे, आपण काय करतोय की हा चार्टला आपण आता 15 मिनिटमध्ये शिफ्ट केलंय. तेव्हा बघा आपल्याला दिसतंय काय बघा. आपल्याला ते दिसतंय की मार्केटमध्ये आज झालंय काय. मार्केटमध्ये पहिल्यांदा आपल्याला ओपन झालेलं दिसतं की गॅप ओपन झालंय. ठीक आहे, गॅप ओपन झालंय पण प्रिव्हियस साईडला जो आहे ना हे एक वरच्या साईडला एक रेजिस्टन्स आहे 25,300. तिथून मार्केटनं काय केलंय की डाऊन यायला स्टार्ट केलंय. प्लस काय आहे की आज एक्सपायरी असल्यामुळे मार्केटनं काय केलंय की एक्सपायरी असल्यामुळे मार्केटनं वरच्या साईडला सपोर्ट म्हणून वरच्या साईडला एक रजिस्टर म्हणून ऍक्ट केलाय आणि 25,000ला ऍक्ट ॲज अ सपोर्ट केलाय. म्हणजे हा सेलरनं पूर्ण आज गेम खेळलेली आहे असं म्हणता येईल. आणि प्राइस ऍक्शन आपल्याला बघा काय मिळते बघा. पहिल्यांदा सुरुवातीला मार्केटनं सांगितलं की मी डाऊन साईडला चाललोय. तिथून नंतर मार्केटनं रिटर्न जाताना जो प्रिव्हियस डेचा रेजिस्टन्स होता बघा प्रिव्हियस डेचा हे रेजिस्टन्स आहे तिथं मार्केटने त्याला रिस्पेक्ट दिलंय. तिथून मार्केटने डाऊन साईडला आपल्याला खाली आलेलं पाहायला मिळतं आणि नंतरच्या वेळी मार्केटने काय केलंय की ह्याच झोनमध्ये आपल्याला एक क्लोजिंग पाहायला मिळते. आपल्याला आज चांगली एंट्री कधी मिळली असती 10:30 वाजता मिळली असते कारण की इथे एक प्राइस ऍक्शन झाले तिथं आपल्याला एक चांगली एंट्री घेता आली असते.